ठिकाणी 5 गुंठे जागा दान करणारा असा एक अवली आपल्या समोर आहे. त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय नाव माऊली तुमचं? अर्जुन पांडुरंग डोके. अर्जुन पांडुरंग डोके. डोके. माऊली, तुम्ही त्रिमूर्ती म्हणजे आता माझ्यासमोर जे तुम्ही तिघ आहेत ते तिघेजण काय करताय, एक दिंडी चालवताय, बरोबर ना? तर तुमच्याबद्दल मला असा एक किस्सा ऐकायला मिळाला की पंढरपूर या ठिकाणी तुम्ही 5 गुंठे जागा दान केलेली. त्याबद्दल थोडा इतिहास सांगा बरं. माझे वडील पांडुरंग विष्णू डोके हे वारकरी संप्रदायाबरोबर बरेच वर्षे त्यांनी हे केली, दिंडी केलेली आहे. ते 24 वाऱ्या आळंदीमध्ये करायचे प्रत्येक वर्षी, महिन्याची वारी करायची. तर ते गेल्यानंतर मी पहिली वारी केली पंढरपूरची, आणि तिथे वारकरी पावसात भिजलेले बघितले. 2022मध्ये खूप पाऊस झाला. वारकऱ्यांना भिजलेले बघितल्यानंतर माझ्या मनात आलं की यांच्यासाठी काहीतरी सोय करावं, म्हणून मी ते जागा शोधली आणि सुदैवाने मला ती जागा भरपूर मिळाली. त्यापैकी 5 गुंठे जागा मी ह्या दिंडीसाठी कायम शोधली अशी दिलेली. त्याचं काय तुम्हाला मोबदला त्यांनी दिला का? थोडा नाही, मोबदला मला त्याची मोबदला घ्यायचंच नाही. म्हणजे तुम्ही स्वतः त्याच ठिकाणी दान केलेली, बरोबर ना? माऊली, आजच्या युगामध्ये कोणी कुणाला 1 रुपया पण सोडत नाही, आणि तुम्ही या ठिकाणी लाखो रुपयावर पाणी सोडले. याबद्दल तुम्हाला मनात असं काही वाटत नाही का? नाही, मी आपल्या खुशीने उलटतो, मला तर मजा वाटते. म्हणजे माऊलींसाठी तुम्ही जे दान केले त्यासाठी तुम्हाला काय वाटले? मला आनंद होतो. आता ही कल्पना ह्यांनी जी तुम्हाला 5 गुंठे जागा दिली, ही कल्पना तुम्ही सुचवली का त्यांना सुचली? ती काय झालं हे बघा, लगेच इथे ती सुद्धा ज्यांनी मध्यस्थी केली ती व्यक्ती या ठिकाणी हजर आहे. शिंदे हे आपल्या वारीमध्ये असायचे. त्यांनी मला अचानक फोन केला एक दिवस. आपलं जागेचं आपण शोधातच होतो, म्हणजे विकत घ्यायची कुठंतरी थोडी 1-1.5 गुंठा घ्यायची आणि आपलं कसं वारकऱ्यांची सोय करायची अशा दृष्टिकोनातून माझ्या मनामध्ये इच्छा होती. तेवढ्यात यांनी मला निरोप दिला शिंदेंनी, आणि म्हणले लगेच नंबर दिला डोके पाहुण्यांचा आणि सांगितलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना जागा पाहिजे आणि ते कशी द्यायची आणि कशी घ्यायची ते तुम्ही ठरवा. फक्त शिंदेंनी मला असं सुचवलं. मी लगेच त्यांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की 26-27 गुंठे जागा माझी पंढरपूरमध्ये आहे, तर मला पैसा नको, 1ही रुपया मला घ्यायचा नाही. फक्त तुम्ही काय करा, जागा तुमच्या ताब्यात देतो. आणि मग आम्ही काय केलं, 25 लाख रुपये खर्च करून आत्ता सांगितलं धर्मशाळा त्या ठिकाणी तयार केली. अत्यंत सुंदर धर्मशाळा, बाजूने अजिबात घाण नाही, काय नाही बघा. तसं त्या बाजूनी सगळ्या जागा गेलेल्या आहेत, पण अजून कोणी राहायला आले नाही. त्या ठिकाणी आम्ही बोर घेतला. बोरला इतकं पाणी लागलं, भगवंताची कृपा झाली बघा. इतकं पाणी लागलं की रात्रंदिवस 2.5 हॉर्सपॉवरची मोटर चालते, पाणी बंद होत नाही बघा. इतकं त्या बोरला पाणी लागलं. आणि मग सर्व लोक बाजूबाजूचे बंगलेवाली म्हणायला की महाराज, तुम्हाला भगवंताची कृपा आहे, तर तुम्ही आम्हाला इथं जरी राहत नसले तर तुम्ही आम्हाला पाणी वापरायला द्या. आज बाजूच्या 4-5 बंगलेवाल्यांना आम्ही पाणी देतोय त्या ठिकाणी. आत्तासुद्धा तो बोर चालू आहे. आणि आम्ही गेल्यानंतर त्याच्या चाव्यासुद्धा आम्ही आपल्या धर्मशाळेच्या त्या लोकांकडे दिलेल्या आहेत. आणि ती लोक काय करतात, सर्व काही स्वच्छता करतात. मधी जरी आपला कोणी वारकरी गेला, 5-10 वारकरी गेले, तर त्या ठिकाणी झोपायची सोय. त्याच्यानंतर सतरंज्या, कालच एक उदाहरण झालं, एकाने 25 ब्लँकेट दिले आम्हाला. आता गेल्या वर्षीसुद्धा एक मोठी सतरंजी आणि 25 सोलापुरी चादरी दिल्या. म्हणजे सर्व काही व्यवस्थामध्ये गेल्यानंतर सुद्धा ती लोक कुलप उघडून देतात, आणि कुलप उघडून दिल्यानंतर त्या ठिकाणी पाणीसुद्धा भरून ठेवतात, स्वच्छता करतात आणि आपल्या दिंडीची व्यवस्था करतात. वारीमध्ये आपल्यासारखे खूप दानशूर लोक आहेत. त्यामुळं खरं सांगतो माऊली, आजकाल कुठंही की आज आपण म्हणतो कलियुग आहे, असं आता तुमच्याकडे बघून तरी वाटत नाही. कारण काय होतंय, आज या ठिकाणी आपण सध्या पुण्यात आहोत, आणि पुण्याच्या आजूबाजूने रिंग रोड, विमानतळ असे मोठे मोठे प्रकल्प चाललेले आहेत. आणि तिथली अशी परिस्थिती आहे की